नवनीत राणांच्या पराभवावरून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये शाब्दिक वॉर सुरू झालेला आहे। रवी राणांनीच लोकसभेला नवनीत राणांचा पराभव केला अशी बच्चू कडूंची टीका आहे। तर रवी राणांच्या घरात अंतर्गत कलह म्हणूनच नवनीत राणांचा पराभव झाल्याचं बच्चू कडू म्हणतात। बच्चू कडू खंडणीखोर असून ब्लॅकमेलिंगचं काम करतात असा रवी राणांनी पलटवार केलेला आहे। नेहमी नवनीत राणा टीव्हीवर दिसायच्या, राणा थोडा दबून गेला। पण स्वाभिमान पार्टीनंच बीजेपीच्या नवनीतजी राणाला पाडलं। अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरचाच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही। त्याचा किती परिणाम झाला असेल मी तुम्हाला सांगतो, कोणावरही मी खापर फोडत नाहीये। मी स्वतः या पराभवाची जबाबदारी घेत आहे। मी सांगितलं ना, मी माझ्या या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे। कोणावरही आरोप प्रत्यारोप करत नाहीये। पण राजकीय जे खेळी झाली त्या खेळीबद्दल मी माझं मत मांडलेलं आहे। म्हणून कोणालाही याच्यामध्ये हिरो बनवायचं काम की त्याच्यामध्ये नवनीत राणा पडल्या हे झालं तसं नाही आहे। माझं म्हणणं आहे, अमरावती जिल्ह्याचा विकासाचा विचार न करता जी राजकीय खेळी झाली त्या खेळीमध्ये त्या मतदारसंघातली जनता त्यांचा हिशोब त्या ठिकाणी करणार आहे। 2च मुद्दे उरलेले आहे।